हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज परत न्यू बॅचचा एक व्हिडिओ बनवायचा होता शॉर्टमध्ये, कारण की सध्या इन्क्वायरीज इतक्या आहेत आणि त्यांच्यात त्यांची भरपूर जणांची डिमांड होती की ऑफलाईन बद्दलचा आमचा सिनारिओ क्लिअर नाहीये की एक्झॅक्टली ऑफलाईन बॅच चालू होईल का, बरं ही ऑफलाईन बॅच आहे की ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे थोडासा लेट व्हिडिओ येतोय, कारण ऑलरेडी फोनवरती सगळ्या काही गोष्टी चालल्या होत्या. आणि आता रिसेंटली ज्यांनी ऍडमिशन केलं त्यातले पण काही जण म्हणत होते की आम्हाला ऑफलाईन पण भेटू शकतं का ऍक्सेस, तर तो थोडा पिक्चर क्लिअर करा. आणि काही पेरेंट्स सोबत आता बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं होतं की सर थोडंसं डिटेलमध्ये आम्हाला सांगून द्या, कारण फोनवरती तेवढं क्लिअर नाही होते. तर त्यासाठी मी इथं आलेलो आहे. एकदम शॉर्टमध्ये मुद्देसूद कामाचा आपण कव्हर करू. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला तोच पॉईंट मी क्लिअर करतो, जो म्हणजे ऑफलाईनचा आहे. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे की सर ऑफलाईन एक्झॅक्टली कधी चालू होईल आणि मग त्याच्याने ऑनलाईनच्या ऍडमिशनवरती आम्ही कसं करायला पाहिजे काय. तर मी तुम्हाला जे आहे ते सरळ क्लिअर सांगून देतो. हे बघा, ऑफलाईन जेव्हा कधी चालू होईल पहिले तर हा पॉईंट, तर त्याची डेट एक्झॅक्ट कोणालाच नाही सांगता येणार आहे, कारण गव्हर्नमेंटकडनं आता मंदिर पण स्टार्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर स्कूल्सला पण थोडी थोडी परमिशन भेटली आहे, बट अजून क्लासेसवाल्यांसाठी काही पिक्चर क्लिअर नाहीये. आणि समजा क्लासेस चालू जरी झाले त्याच्या अंडर काय कंडिशन्स असतील या आपण फिक्स नाही सांगू शकत. आणि त्याच्यानंतर काही दिवस बघावं लागेल की त्याचा रिस्पॉन्स कसा आहे, कारण की आता हे जे हिवाळ्याचे दिवस आहेत शेवटी थोडेसे, याच्यामध्ये असं म्हणणं चाललंय की सेकंड वेव्ह पण येऊ शकते. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चालू करून असं नको व्हायला की परत एकदा लॉकडाऊन झालं आणि परत तुमची फीस अडकून गेली किंवा मुलांना ऑफलाईनच करायचं होतं वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे ते कधी होईल ते कन्फर्म नाहीये. पण मग त्याचा अर्थ असा पण नाही ना की इतके दिवस मुलांनी फक्त घरीच बसावं. मग त्यांचं म्हणणं आहे की सर जर आम्ही ऑनलाईनला फीस पे करतोय तर मग आम्हाला परत ऑफलाईनला करावं लागेल का. तर ते थोडंसं व्यवस्थित क्लिअर करतो मी. ऑनलाईनची जी फीस आहे आपली ती कंपॅरेटिव्हली ऑफलाईनपेक्षा कमी, ती पूर्ण डिटेलमध्ये मी पुढच्या स्लाइडवर सांगतो. पण तुम्ही जर समजा ऑफलाईन करताय तर ऑफलाईनसाठी काय तुम्हाला उरलेला जो डिफरन्स आहे तेवढा पे करावा लागेल. म्हणजे सपोज समजा ऑफलाईनची फीस आपली ज्यावेळेस बंद झाले क्लासेस त्यावेळेस काहीतरी 16,000 होती, तर 16,000 रुपये फीस तुम्हाला अशी समजा ऑफलाईनला आल्यानंतर पे करायची आहे. पण ऑनलाईनमध्ये तेवढी फीस नाही येते. ऑनलाईनची फीस 7,000 आहे, तर तुम्हाला 7,000 पे करायची आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन बॅच तुम्ही करू शकता. पण जर असं झालं की ऑनलाईन बॅच चालू आहे आणि मध्येच क्लासेस ओपन पण झाले फुल फ्लेज व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्या फेवरमध्ये जाऊन, तर तुम्ही ती ऑनलाईन बॅचही कंटिन्यू करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही मी आता ऑफलाईनला शिफ्ट होतो, तर ऑफलाईनला अर्धवट नाही चालू होणार, परत झिरोपासून चालू होऊन जाईल पूर्ण. तर त्याच्यामध्ये तुम्ही ती पण करू शकता. फक्त जर तुम्हाला ऑफलाईनला यायचं असेल तर मग तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल. आता भरपूर जणांचं म्हणणं नाही आम्हाला ऑफलाईनच करायची, आम्ही आत्ताच येऊन जातो. तुम्ही आत्ता जरी आले तर तुम्हाला 16,000 पे करायचे. पण जर ते 2 महिन्यानंतर ऑफलाईन चालू झालं तर मग 2 महिने नुसतेच घरी बसणार आहे ना तुम्ही. त्याच्याऐवजी मग तुम्ही सध्या ऑनलाईन करून घ्या. तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा भेटूच लागले आणि पैसे पूर्ण नाही जाते तुमचे, फक्त ऑनलाईनचे जात आहे. हा पॉईंट क्लिअर. त्यामुळे ऑनलाईन बिंदास करा तुम्ही जोपर्यंत ऑफलाईन चालू होत नाही. आणि जरी ऑफलाईन चालू झालं तर तुम्ही 100% इकडे येऊ शकता. फक्त तुम्हाला उरलेला डिफरन्स पे करावा लागेल. तुम्हाला परत 16,000 भरावं लागतील का असं बिलकुल नाहीये. ठीक आहे, फक्त उरलेला डिफरन्स भरावा लागेल. क्लिअर. तर हा भरपूर जणांचा डाऊट होता, तो एक क्लिअर करायला आलो. कारण बऱ्याच जणांचं कसं म्हणणं होतं आता एसबीआयची पण ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे, मग किती दिवस आम्ही घरी बसणार या विचाराने की ऑफलाईन चालू होईल. मग तोपर्यंत तुम्ही स्टार्ट करून द्या प्रिपरेशन, कारण याच्यामध्ये लॉस काहीच नाही, तुमचा लॉस काहीच नाही. कारण एनिवे तुम्हाला तेवढेच पैसे भरायचे जे तुम्ही टप्प्याटप्प्यात भरताय. क्लिअर. ओके. दुसरा पॉईंट याच्यामध्ये, ऑफलाईन वाल्यांना जर असं वाटतंय की सर ऑनलाईन मध्ये एक्झॅक्टली कसं राहील, तर मी तर तुम्हाला पूर्ण सांगणार आहे पुढे, आता शॉर्टमध्ये सांगणार आहे. बट स्टील मी म्हणेल की जे पण मुलं ऑनलाईनला होते आधीच्या बॅचला किंवा जे ऑफलाईनचे स्टुडंट्स होते त्यांच्यासोबत एकदा डिस्कशन करा की क्लासेसची टीचिंग कशी आहेत वगैरे वगैरे. नो डाऊट तुम्हाला सगळ्यांना रेफरन्सेस दिले असणार आहे त्यांनी, जे कोणी आधी बँकेत सिलेक्ट झालेले किंवा आधी MBA CET साठी ऍडमिशन घेतले किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीत जॉबला होते कॅम्पस रिक्रुटमेंट थ्रू, त्या सगळ्यांनी तुम्हाला रेफरन्सेसच दिले असतील. बट स्टील माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याशी एकदा बोला की आता सध्याचा यांचा फीडबॅक कसा आहे, कसं घेतायत, काय घेतायत. मी तर तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे, कारण तो फीडबॅक खूप इम्पॉर्टंट राहील. त्याच्यानुसार मग तुम्हाला टेन्शन नाही राहणार पुढे. ठीक आहे. तर आपण पुढच्या पॉईंट्सवरती जाऊ. मेन हा पॉईंट तर मी क्लिअर केला तुमचा ऑफलाईनचा. क्लिअर. आता बघा, याच्यामध्ये 23 तारखेला आपली बॅच स्टार्ट होतीये, मंडेला, सोमवारी. त्याच्यानंतर फीस जी आहे ती 7,000 आहे. दॅन फीस 7,000. याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट एक आता नाही, इन्स्टॉलमेंटची ऑप्शन नाहीये, कारण की आता सिस्टमच तशी लावलेली की वन टाइम तुम्हाला पे करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये टायमिंग जे असणार आहे ते सकाळी 7 ते 8:15 हा तुमचा लॉजिकचा लेक्चर राहील, 8:30 ते 9:30 तुमचं इंग्लिशचं लेक्चर राहील आणि 11 ते 1 हा तुमचा कॉन्टचा टायमिंग राहील. ठीक आहे. मोस्टली हे सगळे टायमिंग तुमचे फिक्सच राहतील, याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. फक्त एखाद दिवशी काही इमर्जन्सी असली तर कदाचित थोडंफार शिफ्टिंग होऊ शकते. आता त्याच्यात पॉईंट टू पॉईंट जाऊ आपण. सर सब्जेक्ट वाईज कसं शिकवणार, हे 3 सब्जेक्ट्स तर आहेत मेजर. याच्यामध्ये इंग्लिश जे आहे ते फातिमा मॅडम शिकवतील, लॉजिक जे आहे ते यस सर शिकवतील आणि मॅथ्स मी शिकवणार तुम्हाला. या 3ही सब्जेक्टचा डिटेल सिलेबस जो आहे
तो पहिल्या दिवशी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगितलं जाईल. आता मी तुम्हाला सिलेबस वगैरे नाही सांगणार आहे, फक्त जनरल माहिती देणार आहे. तर मंडेचं लेक्चर चुकूनही मिस नका करू, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट राहील. त्यामध्ये सगळी डिटेल माहिती दिली जाईल की सिलेबस कसा आहे काय. आता याच्यामध्ये भरपूर जणांच्या डोक्यात असतं की सर माझं 10वी नंतर ना मॅथ्सच झालेलं नाहीये, मला जमल का ते. किंवा काही जणांचं म्हणणं आहे की ठीक आहे मला प्रीचं जमतंय, पण मेनसाठी मला थोडं ऍडव्हान्स पाहिजे होतं, कारण मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं आधीपासून प्रिपरेशन करतोय किंवा करते, घरीच प्रिपरेशन केलं होतं किंवा काही युट्यूबवर व्हिडिओ बघितले होते फ्रीवाले, मला जमल का ते. तर याच्यामध्ये बघा इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा सगळ्या लेवल्स कव्हर होणार आहे. आधीच्याही बॅचेसला कव्हर झाल्या, ऑफलाईनमध्ये कव्हर झाल्या आणि ऑनलाईनमध्ये कव्हर झाल्या. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्री आणि मेन्स असं पूर्ण तुमचा सिलेबस कव्हर होईल. त्याच्यात काय उरतंय, जीडी आणि पीआय, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू. तर जर ऑफलाईन क्लासेस स्टार्ट नाही झाले तर ऑनलाईनच जीडी आणि पीआय पण तुमचे कंडक्ट होतील, जसे की आयसीआयसीआयच्या मुलांसाठी फातिमा मॅमनी घेतले होते. आणि जर ऑफलाईन चालू झालं तर तुम्ही 100% ऑफलाईन पण जीडी पीआयला येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कसले एक्स्ट्रा चार्जेस पे करायची गरज नाही, ते सगळं याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. फक्त जर तुम्ही पूर्णची पूर्ण बॅच करण्यासाठी येत आहे तर मात्र तो तुम्हाला डिफरन्स द्यावा लागेल, जो मी तुम्हाला आधी बोललो. बाकी या बॅचमध्ये तुमच्या सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्स कव्हर होऊन जातील, किंवा जेवढ्या MBA CET झाली, गव्हर्नमेंट एक्झाम झाल्या, किंवा काही आता प्रायव्हेट कंपन्यांसाठी यावर एक एक्झाम निघणार आहे बघा. ठीक आहे, नॅशनल क्वालिफायर टेस्ट NQT. तर ते जे आहे ते पण सगळं कव्हर होऊन जाईल. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तर याचा लॉस काहीच नाही तुमचा याचा. भरपूर जण म्हणतात की सर आम्ही घरीच आहे, पण मग करावं की नाही, मग मला टार्गेट नाही की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे की नाही. तर हे बघा, प्रत्येक ग्रॅज्युएट मुलाला ना या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं हे जे प्रिपरेशन असतं ऍप्टिट्यूडचं, या फेजमधनं जावंच लागतं. भले तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल किंवा प्रायव्हेट जरी करायचं असेल, कॅम्पस रिक्रुटमेंट थ्रू किंवा MBA ला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर एक बेसिक ऍप्टिट्यूड तुम्हाला आलं पाहिजे. ते ऍप्टिट्यूड आपण शिकवतो. त्यामुळे तुमचा याचा लॉस काहीच नाही. हे जरी तुम्ही केलं तर तुम्ही कोणताही रस्ता वापरला, आता काही जण MPSC UPSC कडे वळतात, तिथं पण तुम्हाला CSATचा जो प्रकार आहे त्यामध्ये कामात येईल. किंवा काही जण UPSC कडे जातात, किंवा काही जण SSC कडे टर्न मारतात, तर तिकडे पण तुम्हाला कामात येणारच आहे. त्याचा असं काही लॉस नाही. किंवा काही जण गेटची एक्झाम पण देतात. ठीक आहे, बरेचसे इंजिनियर, तर गेटमध्ये पण हे कामाचं आहे. त्यामुळे याचा लॉस काहीच नाही, सगळ्यात मोठा फायदा. आणि राहिलं फीसचं, तर फीसचं मी आधी क्लिअर केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबस तुम्हाला फर्स्ट त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर पण एक्झॅक्टली टीचिंग कशी आहे काय हे आम्हाला कसं बघायला भेटेल, कारण ऑफलाईनमध्ये कसं होतं 2-3 दिवस डेमो सेशन्स असायचे. आता ऑनलाईनमध्ये कसं आहे, सिस्टम अशी लावली की जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत त्यांना लेक्चर्स नाही करता येत. मग त्यासाठी तुम्ही युट्यूबवरती खाली आम्ही हवं तर काही लिंक्स प्रोव्हाइड करतो, आणि ऑब्व्हियसली हाही व्हिडिओ युट्यूबवरतीच आहे. तर या चॅनलवरती ना तुम्ही कुठलेही लेक्चर बघू शकता. फातिमा मॅडमचे पण लेक्चर्स आहे, यस सरांचे पण लेक्चर्स आहे, माझेही लेक्चर्स आहे. तुम्ही बघा. जर एकदम जुने लेक्चर्स बघितले तर कदाचित बोर्ड थोडासा छोटा भेटेल तुम्हाला, काही वेगळा असेल. आणि आता लेटेस्ट लेक्चर बघितलं तर नवीन डिजिटल बोर्ड आहे, याच्यावरती लेक्चर्स घेतलेले. ठीक आहे. तर तुम्ही लेक्चर्स, डेमो लेक्चर्स म्हणून युट्यूबवरती भरपूर अवेलेबल आहे, तुम्ही बिंदास बघू शकता. क्लिअर. त्यानंतर मी जे म्हटलं होतं की त्या स्टुडंट्सचा फीडबॅक घ्या, हे सगळ्यात इम्पॉर्टंट राहील. कारण तुमच्यासारखेच नर्वसनेस भरपूर मुलांना होता आधीच्या बॅचेसला, पण ज्यावेळेस बॅच झाली त्यानंतर आता त्यांचा फीडबॅक थोडासा बेटर आलेला आहे, म्हणजे त्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षाही बेटर आलेले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. नसतील तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नंबर देईल. किंवा इथे बघा ऑफिशियल नंबर्स आहे, याच्यावरनं जरी तुम्ही नंबर्स घेतले मुलांचे, कुठले रॅन्डम मुलांचे घ्या, असं नाही की ठरलेले 2-3 जणांचे घ्या, कुणाचे घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि बेटर वे तर मला वाटतं की या बॅचला भरपूर मुलांचे जे काही मित्रमैत्रिणी ते आधीच्या बॅचला होते त्यांनीच पाठवलेले आहे तुम्हाला, तर तुम्ही त्यांना बिंदास विचारा. ठीक आहे. त्यानंतर स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ बद्दल बोलू आपण. स्टडी मटेरियल आणि व्हिडिओचं बाकीचं तुम्हाला सांगतोच मी पुढे ऍडमिशनसाठीचं. स्टडी मटेरियल आणि व्हिडिओज बद्दल मुलं विचारत होते. तर हे बघा, मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार 5 दिवस तुमचं इंग्लिश आणि लॉजिक हे लेक्चर असणार आहे. हे जे टाइम टेबल मध्ये दिलेले 5-5 दिवस असणार आहे ते. आणि मॅथ्सचं 6 दिवस राहील, मंडे टू सॅटर्डे. मॅथ्सचं लेक्चर 1 दिवस जास्त राहील, कारण की मॅथ्सचा सिलेबस थोडासा व्हास्ट आहे. तर यांचा जो सिलेबस आहे लॉजिक आणि इंग्लिशचा, हा तुमचा जवळपास 3.5 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. ठीक आहे, 3.5 महिन्यामध्ये. आणि मॅथ्सचा 4 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. तर 4 महिने ते पकडा मॅथ्ससाठी, आणि यांना 3.5 महिने. यांचा थोडासा कमी सिलेबस आहे कंपॅरेटिव्हली. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये क्लासवर्क, होमवर्क, टेस्टच्या सगळ्या तुम्हाला टॉपिक वाईज PDF भेटतील, व्हिडिओज भेटतील. आता हे व्हिडिओज लाईव्ह तर असणारच आहे, प्लस हे रेकॉर्डेड पण तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल असणार आहे. जर तुम्हाला मल्टिपल टाइम्स बघायचं असेल, एखाद्या वेळेस कळालं नसेल, किंवा काही कारणास्तव तुमचं लेक्चर मिस झालं असेल, किंवा काही रिझन असू शकतं, तर तुम्ही ते परत बघू शकता. फक्त परत बघताना एकदा आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं की सर माझं आता इतके दिवस मिस झालं होतं, तर मी कुठून स्टार्ट करू, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू शकतो तुमची लिंक लागेल का डायरेक्ट जे आहे त्याच्यापासून चालू करायचं आणि बाकीचं नंतर बघायचं. हे सगळं आम्ही तुम्हाला गाईड करू, त्याबद्दल निश्चित राहा. असंच आधीच्या बॅचला केलेलं आहे. सो मग याच्यामध्ये हे जे व्हिडिओज याच्याबद्दल मुलं विचारत होते सर आम्ही डाउनलोड करू शकतो का, आमच्या मित्रांना शेअर करू शकतो का, तर नाही, ते ऑप्शन अवेलेबल नाही. तुम्ही त्याला डाउनलोड नाही करू शकत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नाही करू शकत. ज्यांनी हा कोर्स पे केलेला आहे त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे. नो डाऊट तुम्हाला युट्यूबवरती आमचे काही व्हिडिओज दिसतील, असं वाटेल सर हे तर सगळं फ्रीमध्ये, पण ते सगळे लेक्चर्स नाही आहे. ते फक्त आता मेन एक्झामसाठीच्या मुलांसाठी आम्ही कंडक्ट केलेले लेक्चर्स आहे, जे आमचे जुने स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी आम्हाला प्रॅक्टिस घ्यायची. कारण की आता
तुमची बॅच जरी 3-3.5 महिने झाली, 4 महिने झाली किंवा 5-6 महिन्याची व्हॅलिडिटी त्याच्यानंतर तुमचा आमचा संबंध सुटला असं नाहीये. तुम्ही बँकेत जाईपर्यंत किंवा MBA ला ऍडमिशन घेईपर्यंत किंवा तुम्हाला जॉब लागेपर्यंत आम्ही तुमच्या टचमध्ये राहणार आहे. मग त्यासाठी नंतर आम्ही एक्स्ट्रा लेक्चर घेत राहतो. तर ते सगळे आता कसं आम्ही ऑफलाईन घ्यायचो, पण इथं ऑफलाईन आता अवेलेबल नाही म्हणून आम्ही युट्यूबवरती डायरेक्ट सगळ्यांसाठीच ओपन करून दिलेले आहे. तर ते ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला भरपूर दिसतील युट्यूबवरती, पण ते जुन्या मुलांसाठीचे थोडेसे ऍडव्हान्स लेक्चर्स आहे आणि तुमच्यासाठी हा पूर्ण कोर्स इथं अवेलेबल आहे. ज्यांनी पे केलेलं आहे त्यांनाच ते व्हिडिओ बघता येईल आणि त्यांनाच त्या नोट्स वगैरे सगळ्या भेटतील. पण कोणताही व्हिडिओ डाउनलोड होणार नाहीये, तुम्ही कोणासोबत शेअर नाही करू शकत. भरपूर जण ऍडमिशन नंतर विचारतात की सर आम्ही शेअर नाही करू शकत आहे, तर ते डाउनलोड होणार नाही. ठीक आहे. बाकी विचारत होते की लॅपटॉपवरती चालेल का, तर नाही, लॅपटॉपवरती पण नाही चालणार आहे, मोबाईलमध्ये चालेल, स्मार्टफोनमध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर अँड्रॉइड ॲप आहे, अँड्रॉइड ॲपवरती चालून जाईल. देन पुढचं याची व्हॅलिडिटी. आता काही जण म्हणतील सर आमचे रेकॉर्डेड लेक्चर मिस झालेले, 2-3 टॉपिक मिस झाले, मग आम्ही ते कधी कव्हर करायचे. तर बॅच संपल्यानंतर पण आम्ही 1-1.5 महिना, आता जसं मॅथ्सला मी तुम्हाला बोललो 4 महिने लागतील, तर पुढे 1-1.5 महिना पकडा, म्हणजे 5-5.5-6 महिने त्या ॲपमध्ये अवेलेबल राहतील. तुम्ही परत त्याला बघू शकता, कारण की तुमची अख्खी बॅच तरी तुमची मिस नाही होणार. तुमचे 1-2 टॉपिक मिस होतील तर तुम्ही ते किती वेळेस बघू शकता, त्याचं काही टेन्शन नाही. क्लिअर. त्यानंतर एक्स्ट्रा स्टडी मटेरियलसाठी आम्ही एक सेपरेट प्रायव्हेट ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रामचा, किंवा तो ग्रुप बनवलेला आहे म्हणजे आधीच्या बॅचचा बनवलेला, तुमचा नाही. तुमचं जसे ऍडमिशन होतील त्याच्या 2-3 दिवसानंतर, म्हणजे जशी बॅच स्टार्ट होईल त्याच्या 2-3 दिवसानंतर तो टेलिग्रामचा एक प्रायव्हेट ग्रुप राहील. त्याच्यामध्ये बाहेरचे कोणीही ऍड होणार नाही, ज्यांनी फक्त फीस पे केलेली तेच मुलं ऍड असतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. त्याचे तुम्ही प्रिंट सगळं काढू शकता, त्याचा काही इश्यू नाहीये. एक्स्ट्रा स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं काय ते आम्ही तुम्हाला सांगू, कारण आता भरपूर जणांचं म्हणणं सर एक्स्ट्रा स्टडी मटेरियल तर भरपूर अवेलेबल आहे, युट्यूबवरती पण आहे, टेलिग्रामवरती पण आहे. हो, पण ते इतकं अवेलेबल आहे की त्यातलं एक्झॅक्टली कोणतं करायचं ते कळत नाही. तर तेवढी मात्र आमची तुम्हाला मदत होईल की एक्झॅक्टली कोणतं करायचं ते आम्ही तुम्हाला ग्रुपवरती सांगू, जो आपला सेपरेट ग्रुप आहे. म्हणजे क्लास वर्क, होमवर्क ते तर सगळं भेटणारच आहे. इनफॅक्ट आम्ही जे इथं तुम्हाला शिकवणार आहे बोर्डवरती, याची तुम्हाला PDF भेटणार आहे पूर्ण. जे इथं शिकवणार, तुम्हाला एक शब्दही लिहिण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही फक्त लक्षच देऊ आपण काय शिकवताय, तर काहीच लिहायचं नाही, सगळी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये भेटून जातं. आणि जर तुम्हाला वाटलं की साईड बाय साईड आम्ही लिहू शकतो तर लिहू पण शकता. आता आधीच्या बॅचवाले मुलं साईड बाय साईड नोट्स पण बनवतात, कारण की तेवढा वेळ असतो. आम्ही पूर्ण आता ऑलरेडी एक बॅच मध्ये झालेलं आहे ना, त्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे की कशा पद्धतीने घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्याबद्दल. सो पॉईंट काय होतं याच्यामध्ये, एक्स्ट्रा स्टडी मटेरियल भेटेल. त्या ग्रुपवरती ना तुम्ही डाऊट्स क्लिअरिंगचा ऍक्च्युअली तो ग्रुप आहे, त्याच्यावरती तुम्हाला काही जरी डाऊट आला तुम्ही विचारू शकता. तर तुमचे जे क्लासमेट्स असणार आहेत ते एक तर तुम्हाला मदत करतील, किंवा डाऊट्सचे 3 जण आहेत क्वांट आणि लॉजिकसाठी आणि 2 जण इंग्लिशसाठी. फातिमा मॅडम, मी आणि यस सर, आम्ही 3 सोडून 5 अजून डाऊट्स क्लिअरिंगच्या फॅकल्टी, तर सगळे जण त्या ग्रुपमध्ये ऍड असतात. पण तुम्हाला सांगतो फॅक्ट, जे पहिला ग्रुप आहे त्यात आम्हाला कधीच आन्सर द्यायची गरज नाही पडत, कधीच नाही. कारण मुलं इतके ऍक्टिव्ह आहे त्या ग्रुपमध्ये, हे बाकीचे सगळे, की ते एकमेकांना मदत करून टाकतात, तिकडेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि जर नाही झाला तर तुम्ही आम्हाला बिंदास मेसेज करू शकता, कॉल करू शकता, कॉन्फरन्स कॉल करू शकता. त्याच्यावरती पण तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील, जे की आधीच्या मुलांचे पण होत आहे आणि जे आमचे जुने स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत आम्ही कम्युनिकेट करतो. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, एक ना एक तुमचा डाऊट सॉल्व्ह होईल. पण हे माझ्याकडनं ऐकण्यापेक्षा तुम्ही त्या मुलांना विचारा की खरंच तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह होता का, ते काय आन्सर देतात बघा, जे मुलांनी आधी बॅच केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर GDPIचा पार्टचं मी बोललो तुम्हाला की ते जर का ऑफलाईन क्लासेस चालू झाले तर ऑनलाईनच कंडक्ट होतील, आणि जर ऑफलाईन चालू झाले तर तुम्ही ते फ्रीमध्ये करू शकता, त्यासाठी काही एक्स्ट्रा चार्जेस द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. बाकी आता ऍडमिशनची माहिती देऊ. ऍडमिशन बद्दल बघा, SSAचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. SSA या नावाने प्ले स्टोर वरती जा आणि फक्त SSA सर्च करा. त्याच्यामध्ये सेकंड नंबरला तुम्हाला ऍप दिसून जाईल, किंवा क्लासचा लोगो पण दिसेल, जो तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटी दिसत असेल बघा, बरोबर. तर तो लोगो पण दिसून जाईल. तेवढं डाउनलोड करा, डाउनलोड करून ठेवा. त्या ऍपमध्ये जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यात काहीच भेटणार नाही. एकदा तुमचं ऍडमिशन झालं की तुमची एक बॅच क्रिएट होईल आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला मग सगळे व्हिडिओज, मटेरियल सगळं भेटून जाईल. तर सध्या आता भरपूर जण ऍप डाउनलोड करतील आणि म्हणतील सर याच्यात काहीच ऍक्टिव्ह नाही, तर ते तोपर्यंत ऍक्टिव्ह नाहीये जोपर्यंत आपली बॅच स्टार्ट होत नाही किंवा तुमचे ऍडमिशन्स होत नाही. ठीक आहे. तर हे SSA ऍप डाउनलोड करा. अनिल सरांचे 1-2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. जर का आता मी एवढं तुम्हाला सांगितलं, पण जस्ट इन केस तुम्हाला अजून काही क्युरीज असतील तर तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करून टाका, मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. कमेंट्स टाकू शकता. कॉलिंगसाठी हे 2 नंबर आहे, या 2 नंबरवरती फक्त फोन करा. या नंबरवरती फक्त फोन नका करू, या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. तर व्हॉट्सअप काय करायचंय, जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे, सपोज 7,000 फीस आहे, तर तुम्ही त्या व्हॉट्सअपचा हा जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, याच्यावरती फक्त एक मेसेज करा की मला ऍडमिशन घ्यायचे, मला डिटेल्स पाठवा. मग तुम्हाला एक तर बँक अकाउंटचे डिटेल्स पाठवतील किंवा एक QR कोड देतील. QR कोड तो तुम्ही स्कॅन केला आणि 7,000 पे केले तरी चालतं, किंवा त्या बँकेला ट्रान्सफर करायचे. पण जसं तुम्ही ट्रान्सफर कराल किंवा ते QR कोड स्कॅन कराल, एक आठवणीने त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो स्क्रीनशॉट सरांना परत पाठवून द्यायचा की हे बघा सक्सेसफुल झालेलं आहे पेमेंट, आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस, 3 गोष्टी नीट आहे का, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस हाही पाठवून द्या की हे माझं नाव, माझा मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस आणि हे माझं फीस मी पे केलेली. मग सर त्याला क्रॉस चेक करतील की पेमेंट आलेलं आहे का.
त्याला एक दिवस आपण पकडून घेऊ स्पेअरमध्ये, तसं ते लगेच क्रॉस चेक होतं, पण एक दिवस पकडून घ्या आरामात क्रॉस चेकिंग करायला, आणि ते क्रॉस चेक झालं की सर तुम्हाला बॅचमध्ये ऍड करून टाकतील. ठीक आहे, आता भरपूर मुलांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले, कारण सोमवारीच बॅच आहे, पण आता हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय, तर जे कोणी आता पुढचे ऍडमिशन घेतील, कारण सर म्हणजे की सर कॉल्स भरपूर येत आहे, तुम्ही छोटा व्हिडिओ बनवून त्यांना सांगून द्या, म्हणजे हे मला फोनवरती सांगायला सोपं फोनवरती सांगायला अवघड जातंय, मला बाकी ऍडमिशन प्रोसेससाठी वेळ लागेल. क्लिअर? तर तुम्हाला एवढं करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका, तेवढं सरांना सांगून द्या, बाकी ते क्रॉस चेक करून घेतील. आणि जसं तुम्हाला क्रॉस चेक केलंय तर सर तुम्हाला बॅचमध्ये ऍड करतील. आता सगळ्यांना एकदाच ऍड करणार आहे, तर आम्ही ठरवलंय मंडेला 23 तारखेला तुमचा बॅच चालू होती, मंडेला सकाळी 7 वाजता, 23 तारखेला सकाळी 7 ला. तर तुम्हाला एक दिवस अगोदर रविवारी 3 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांना ऍड करून टाकू. आणि जर काही जणांचे लेट ऍडमिशन झाले 3 वाजेनंतर, तर मग जसं ऍडमिशन होईल तसं त्यांना ऍड केलं जाईल. आता काही जण असे आहेत की बॅच चालू झाल्यानंतर पहिले मित्राला म्हणतात तू डेमो करून बघ, तुला कसं वाटतंय, मग तो मित्र म्हणतो अरे लय भारी आहेत, मग तुम्ही पण ऍडमिशन घ्या. मग ते ऍडमिशन घ्यायला थोडं 1-2 दिवस लेट करता, तर काही हरकत नाही. जे लेट येतील त्यांना ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटून जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही तिथून पुढे कंटिन्यू करू शकता. पण कसं त्यात तुमचा थोडासा लेट होत राहील, लक्षात आलं पाहिजे सगळ्यांनी, एवढे रेकॉर्डेड व्हिडिओ परत बघणं झाले पण पाहिजे, कारण करंट पण चालू राहील. तर लवकरात लवकर केलेलं बेटर आहे, बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. सो बाकी डिजिटल बोर्डवर घेणार आहे का, हा डाऊट तर खूप जणांनी विचारला. प्रत्येक जण ऑलमोस्ट हेच विचारतो की सर याच बोर्डवर घेणार आहे का, काही पॅडवरती वगैरे शिकवणार आहे, कारण भरपूर ठिकाणी आम्ही काही लेक्चर्स बघितले युट्यूबवरती, पण ते पॅडवर शिकवतात तेवढा फील नाही, तिथे एकदम क्लासरूमचा येतो. तर हो डेफिनेटली त्याच्यामुळेच एवढी सगळे आपण इन्व्हेस्टमेंट त्या हिशोबाने केली होती की नाही मुलांना क्लासरूमचा फील आला पाहिजे, त्यासाठी तुम्ही युट्यूबवरचे लेक्चर्स बघा. असं बिलकुल वाटत नाही की आपण ऑनलाईन करतो, असं वाटतं क्लासरूममध्येच आहे. तर हा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आहे आपला, आणि तो डेफिनेटली तसाच राहणार आहे. डिजिटल बोर्डवरतीच लेक्चर होतील, पूर्ण बॅचचे लेक्चर डिजिटल बोर्डवर होतील. ठीक आहे. बाकी पीडीएफ वगैरे मिळेल, ते मी तुम्हाला सांगितलं सगळं. क्लिअर? चलो ओके. आय होप की मी सगळे पॉईंट्स क्लिअर केले असतील, पण जस्ट इन केस माझ्याकडनं काही पॉईंट्स राहिले असतील किंवा तुमच्या डोक्यात काही पॉईंट्स येत असतील, जसं की सर ही बॅच फक्त SBI PO साठी का, तर नाही, कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि मला असं म्हणायचंय की एकदा बॅच पूर्ण झाली ना, मग तुम्ही N नंबर ऑफ एक्झाम देऊ शकता, 10, 20, 30. पण जर का एका एक्झामच्या मागे पळाले ना, तर हे पण नीट होत नाही, तेही नीट होत नाही, नंतर टेन्शन येऊन जातं. तर हे मी तुम्हाला हवं तर पहिल्या लेक्चरमध्ये एकदम प्रॉपरली क्लिअर करेल. जरी तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा या नंबरवरती कॉल करा. हे बघा, कॉलिंगसाठी हे 2 नंबर आहे आणि व्हॉट्सअपसाठी फक्त एवढा नंबर आहे. एक मेसेज करायचा की सर मला डिटेल्स द्या, सर तुम्हाला डिटेल्स देतील, आणि जसा स्क्रीनशॉट तुमचा सक्सेसफुल जाय तो सेंड करून द्यायचा, सर कन्फर्मेशन नंतर तुम्हाला ऍड करतील. क्लिअर? चलो ओके. बाकी टेलिग्रामचा ग्रुप तुमची बॅच स्टार्ट झाल्यानंतर क्रिएट होईल, 2-3 दिवसानंतर, लगेच नाही होणार. डन. आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. काही असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. बाकी सगळ्यांनी घरीच राहा, काळजी घ्या. विल स्टॉप हिअर. बाय बाय.